नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंटचं लेक्चर पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स हा घटक पाहणार आहोत. याच्यामध्ये कॅपिटलच्या मेथड दिलेल्या आहेत. तर कॅपिटलच्या मेथड 2 आहेत. याच्यामध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अशा 2 मेथड आपल्याला दिलेल्या आहेत. याच्यामध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथडचे 2 प्रकार पडतात, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा एकच प्रकार पडतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता याला फिक्स्ड कॅपिटल मेथडला आपण मराठीमध्ये स्थिर भांडवल पद्धती असं म्हणतो आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडला आपण खेळते भांडवल पद्धती असं म्हणतो. तो घटक आपण डिटेलमध्ये पाहूया. फिक्स्ड कॅपिटल मेथड याच्यामध्ये इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल ऑफ ए पार्टनर रिमेन्स दी सेम ॲट द एंड ऑफ दॅट फायनान्शियल इयर. म्हणजे आर्थिक वर्षामध्ये कॅपिटल जर वर्षी सेम राहत असेल तर आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करावा लागतो. देर इज नो ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन फ्रॉम कॅपिटल ड्युरिंग द इयर. व्हेन दिस मेथड इज अडॉप्टेड पार्टनर्स ओपन ए न्यू अकाउंट इन नेम ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजेच पार्टनर्सनी न्यू अकाउंट जर ओपन केला तर त्याला आपण पार्टनर्स करंट अकाउंट असं म्हणतो. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. त्या करंट अकाउंटला काय किंवा कोणत्या ठिकाणी ॲडजस्टमेंट येतात. ड्रॉइंग्ज, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनर्स सॅलरी, कमिशन, ब्रोकरेज, शेअर ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस आर रेकॉर्डेड इन टू करंट अकाउंट. अशा प्रकारे आपण थेरॉटिकल घटक बघितलेला आहे. आता आपण नमुना पाहूया किंवा त्याला आपण परफॉर्मा असं म्हणतो. परफॉर्मा ऑफ फिक्स्ड कॅपिटल मेथड. त्याच्यामधली पहिली मेथड आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. याला 2 बाजू असतात. लेफ्ट हँड साईड इज डेबिट अँड राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला 3 कॉलम असतात. पर्टिक्युलर याला आपण तपशील असं म्हणतो आणि 2 पार्टनरचे अमाऊंटचे त्या ठिकाणी कॉलम असतात. राईट हँड साईडला सेम तसेच 3 कॉलम असतात, पर्टिक्युलर आणि पार्टनरच्या अमाऊंटचे 2 कॉलम. बरोबर. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा कधी पण क्रेडिट बॅलन्स असतो. म्हणजेच आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये कॅपिटलची अमाऊंट दिलेली असते आणि त्या कॅपिटलची अमाऊंट दिल्यानंतर त्या कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कधी पण कोणता असतो? क्रेडिट असतो. म्हणून त्याचा बॅलन्स काय करायचा? क्रेडिट साईडला घ्यायचा आहे. क्रेडिट बॅलन्स असला की काय करायचं? क्रेडिट साईडला त्याचं पोस्टिंग करायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची अमाऊंट घ्यायची आहे. त्या पार्टनरची अमाऊंट त्यांच्या कॉलममध्ये लिहायची आहे. अशा प्रकारे आपण हे कॅपिटलचा बॅलन्स घेण्यासंदर्भात माहिती बघितलेली आहे. आता आपण 2 ट्रान्झॅक्शन पाहूया आणि त्याच्या एंट्रीज कोणत्या होतात आणि त्याचं पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला कसं होतं ते आपण पाहणार आहोत. एक, व्हेन ॲडिशनल कॅपिटल इज इंट्रोड्यूस्ड बाय ए पार्टनर्स. पार्टनर्सनी व्यवसायामध्ये कॅपिटल आणलं तर त्याची आपण एंट्री काय करतो? कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बिंग नॅरेशन काय सांगितले बघा? ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस्ड इन टू द बिझनेस. बिझनेसमध्ये आपण भांडवल जर आणलं तर आपण अशा प्रकारे ही पहिली एंट्री करतो. याचं पोस्टिंग देखील पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करायचं आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे? या ठिकाणी क्रेडिट केलेलं आहे.
तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बरोबर याचं पोस्टिंग जाणार आहे. याचं पोस्टिंग करताना अपोजिट अकाउंटचं नाव आपल्याला लिहावं लागतं बाय कॅश ऑर बँक अकाउंट आणि त्याचं तिथं अमाऊंट पोस्ट करायची आहे. नंतर आता आपण 2 नंबर ट्रान्झॅक्शन पाहूया. वेन कॅपिटल अमाऊंट इज ब्रॉट इन बाय ए पार्टनर इन फॉर्म ऑफ ॲसेट. आता आपण ॲसेट जर व्यवसायामध्ये आणून व्यवसाय सुरुवात केली असेल तर ॲसेट आपण कोणती पण व्यवसायामध्ये आणून आपण व्यवसायाची सुरुवात करू शकतो. त्याच्यामध्ये मग प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग, लँड, मोटार कार अशा प्रकारचे ॲसेट असू शकतात. मग त्याची एंट्री काय होते बघा. ॲसेट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बिंग ॲडिशनल कॅपिटल ब्रॉट इन काइंड. म्हणजे व्यवसायामध्ये ॲसेट आपण आणून व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. आता या ठिकाणी पण काय सांगितलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय झालेलं आहे, क्रेडिट झालेलं आहे. म्हणून ह्याचं पोस्टिंग कुठं जाणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला याची पोस्टिंग होणार आहे आणि तिथं अमाऊंट देखील जाणार आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा कधी पण क्रेडिट बॅलन्स असतो, त्याच्यामुळं क्रेडिट साईडची आपल्याला बेरीज सुरुवातीला करून घ्यावी लागते. मग एक्स या पार्टनरची बेरीज या ठिकाणी आपल्याला समांतर पॅरलल अशा लाईन ओढून घ्याव्या लागतात टोटलच्या, म्हणजे समोरच आली पाहिजे. टोटल घेताना समोर आली पाहिजे. मग एक्सचे आपण काय करणार, या ठिकाणी बेरीज लिहिणार. हे काय करायचं, अपोजिट साईडला म्हणजे डेबिटला एक्सच्याच कॉलममध्ये घ्यायचे आहे. नंतर वायची देखील बेरीज करायची आहे आणि वायची देखील काय करायचं आहे, वायची या ठिकाणी बेरीज करायची क्रेडिट साईडला आणि बरोबर त्या वायच्या कॉलममध्ये घ्यायच्या आहे. आणि बॅलन्स काढताना या एक्सच्या अमाऊंटमधून ह्या वरी जर इकडे त्या ठिकाणी पोस्टिंग कशात झाला असेल तर त्याच्यामधून ते मायनस करायचं, किंवा नसेल तर हाही अमाऊंट या ठिकाणी क्लोजिंगला घेऊन टाकायची आहे. त्याला आपण टू बॅलन्स कॅरेट डाऊन असं म्हणतो. म्हणजे क्लोजिंग बॅलन्स निघाला, हा काय निघाला, क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे. हा पुढच्या वर्षी या ठिकाणी ट्रान्सफर करायचा आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बरोबर. ओपनिंग करून घ्यायचं त्याला पुढच्या वर्षी, बरोबर. अशा प्रकारे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याचा नमुना बघितलेला आहे. आता ह्याच्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट, दुसरा जो त्या ठिकाणी प्रकार आहे फिक्स्ड कॅपिटल मेथडमधला दुसरा प्रकार आहे पार्टनर्स करंट अकाउंट. व्हेन फिक्स्ड कॅपिटल मेथड इज अडॉप्टेड बाय द पार्टनरशिप फर्म ए न्यू सेपरेट अकाउंट इज ओपनड पार्टनर्स करंट अकाउंट. बघा, न्यू जर अकाउंट ओपन केला असेल आपण, फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे आणि याच्यामध्ये पार्टनर्स करंट अकाउंट आपण ओपन केलेलं आहे, बरोबर. न्यू अकाउंट ओपन करणं म्हणजेच पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करणं. इन दिस अकाउंट ऑल ॲडजस्टमेंट्स रिलेटेड टू कॅपिटल आर रेकॉर्डेड पार्टनर्स करंट अकाउंट, बरोबर. पार्टनर्स करंट अकाउंटला आपण त्या ठिकाणी पोस्टिंग करून घेतो. आता त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट कुठले असतात ते आपण पाहूया. एक, ड्रॉइंग्ज मेड बाय द पार्टनर इन दी करंट अकाउंटिंग इयर. ड्रॉइंग्ज ज्या काय असतात ते आपण आपल्याला घ्यावे लागतात. गुड्स ऑर एनी ॲसेट टेकन ओव्हर बाय द पार्टनर्स, बरोबर. म्हणजे एखाद्या पार्टनर्सनं माल घेतला असेल, ॲसेट घेतली असेल, त्याचं देखील आपल्याला पोस्टिंग करून घ्यावं लागतं. 3, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अलाउड बाय द फर्म. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटवर आपल्याला इंटरेस्ट काढायला सांगितलं असेल ते पण आपल्याला घ्यावं लागतं. 4, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉइंग्स चार्जड बाय द फर्म. आता ड्रॉइंग्सवरती आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स त्या ठिकाणी काढत असेल ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यावं लागतं. 5, सॅलरी कमिशन पेएबल टू दी पार्टनर्स. एखाद्या पार्टनर्सला आपण सॅलरी कमिशन देत असेल त्याचं देखील पोस्टिंग आपल्याला या ठिकाणी करून घ्यावं लागतं. 6, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द फर्म. प्रॉफिट लॉस म्हणजेच नेट प्रॉफिट नेट लॉस याचं देखील आपल्याला रेकॉर्ड या अकाउंटला करून घ्यावं लागतं. आता ते आपण सुरुवातीला त्याचा परफॉर्मा बघून आपण डिस्कस करणार आहोत. आता आपण पार्टनर्स करंट अकाउंटचा परफॉर्मा पाहणार आहोत. याला आपण लेफ्ट हँड साईड इज डेबिट अँड राईट हँड साईड इज क्रेडिट. सेम कॉलम पर्टिक्युलर दोन्ही पार्टनरच्या अमाऊंटचे कॉलम, राईट हँड साईडला पर्टिक्युलर आणि दोन्ही पार्टनरच्या अमाऊंटचे कॉलम. आता ह्याच्यामध्ये
पार्टनर्स करंट अकाउंटला डेबिट बॅलन्स पण असू शकतो आणि क्रेडिट बॅलन्स पण असू शकतो. म्हणजेच पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये तुम्हाला एक्झाम्पलमध्ये डेबिट बॅलन्स पण दिला जातो आणि क्रेडिट बॅलन्स पण दिला जातो. डेबिट बॅलन्स जर दिला तर तो डेबिट साईडला पोस्ट करून घ्यायचा आहे. डेबिट बॅलन्स दिला तर तुम्हाला डेबिट साईडला त्याचं पोस्टिंग करून घ्यावं लागतं. क्रेडिट जर दिला तर क्रेडिट साईडला त्याचं पोस्टिंग करायचं आहे. बरोबर. आता थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, आपण 11वीमध्ये शिकलेलो आहेच. आता पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला ड्रॉइंग्स घ्यावं लागतं, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स देखील घ्यावं लागतं. प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच लॉस असेल तो देखील आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला घ्यावं लागतं. बरोबर. म्हणजे ड्रॉइंग जर म्हटलं तरी पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणजे ड्रॉइंग्सवरती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढायला सांगितलं असेल ते पण डेबिटलाच घ्यायचं. लॉस झाला असेल तो लॉस देखील पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट हँड साईडला इंटरेस्ट ऑन कॅपिटलवरती तुम्हाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायला सांगितलं असेल तर कॅपिटलच्या अमाऊंटवर तुम्हाला कॅल्क्युलेट करून इंटरेस्ट काढावा लागतो आणि त्याचं पोस्टिंग देखील तुम्हाला इकडं पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला करावं लागतं. सॅलरी दिली असेल एखाद्या पार्टनरला ते पण क्रेडिट साईडला घ्यायची. कमिशन दिलं असेल ते पण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं. आणि बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच काय, नेट प्रॉफिट तुम्हाला झाला असेल त्याचं पोस्टिंग देखील पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला करायचं आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे पार्टनर्स करंट अकाउंटला दोन्ही पण बॅलन्स निघतात. म्हणजेच कुठला पण बॅलन्स एक निघू शकतो. एखाद्या पार्टनरचा डेबिट बॅलन्स निघू शकतो, एखाद्या पार्टनरचा क्रेडिट बॅलन्स निघू शकतो. मग त्याप्रमाणे तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगचे त्याने बॅलन्सेस घ्यावे लागतात. आता फॉर एक्झाम्पल आपण आता क्रेडिट बॅलन्स आहे असं आपण गृहीत धरूया. तर आपण काय करणार, एक्सची टोटल बेरीज करणार, वायची पण टोटल बेरीज करणार, अपोजिट साईडला पॅरलल लाईनला या ठिकाणी मांडणार. एक्सच्या कॉलममध्ये एक्सची, वायच्या कॉलममध्ये वायची. नंतर ह्या एक्सच्या टोटल अमाऊंटमधनं ह्या वरच्या सगळ्या अमाऊंट त्या ठिकाणी काय करणार तुम्ही लेस करणार आणि या ठिकाणी काय होणार तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला मिळणार आहे. वायची देखील तुम्ही इकडची अमाऊंट इकडे त्या ठिकाणी लिहिली असेल डेबिटला. या वायच्या टोटलमधनं आपण वरच्या अमाऊंट लेस करणार. इथं काय निघणार तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स निघणार आहे. त्याला नाव पण द्यायचं टू बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स निघाला. हा पुढच्या वर्षी कुठं जाणार, इकडं ओपनिंगला ट्रान्सफर करायचा आहे. बाय बॅलन्स म्हणजे क्रेडिट साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करायचा आहे. आता आपण ह्याच्या उलट डेबिट बॅलन्स आहे असं आपण गृहीत धरूया. तर डेबिट साईडची बेरीज करायची, एक्सची कॉलमची या ठिकाणी लिहायची, वायच्या पण कॉलमची बेरीज करायची या ठिकाणी लिहायची आणि आहे असं त्यांच्या कॉलममध्ये त्याच्या अमाऊंट घ्यायची आहे. आणि या अमाऊंटमधनं या सर्व अमाऊंट लेस केल्या की इथं काय निघतं आपल्याला क्लोजिंग बॅलन्स निघतो. या अमाऊंटमधनं या सर्व वरच्या अमाऊंट वजा केल्या की इथं काय होणार तुम्हाला इथं क्लोजिंग बॅलन्स निघणार. त्याला काय नाव द्यायचं बाय बॅलन्स कॅरेट डाऊन क्लोजिंग बॅलन्स. हा पुढच्या वर्षी काय होणार इकडे जाणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ह्या टोटल अमाऊंटच्या खाली घ्यायचं. म्हणजे मल्टिपल चिन्ह लक्षात ठेवायचं. इकडं क्लोजिंग झाला की इकडं ओपनिंगला जातो, इकडं क्लोजिंग झाला की इकडं ओपनिंग जाणार. अशा प्रकारे पार्टनर्स करंट अकाउंट आपण थोडक्यामध्ये पाहिलेला आहे. याच्याखाली तुम्हाला त्या एंट्रीज दिलेल्या आहेत, त्या एंट्रीचा देखील तुम्ही अभ्यास करायचा आहे. बरोबर. इफेक्ट्स इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला देखील इफेक्ट या जर्नल एंट्रीजचा इफेक्ट काय होत असेल तो देखील या ठिकाणी दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपण पार्टनर्स करंट अकाउंट हा अकाउंटचा परफॉर्मा बघितलेला आहे. याच्यानंतर आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजेच खेळते भांडवल पद्धती हा घटक पाहणार आहोत. इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल बॅलन्स चेंजेस एव्हरी इयर म्हणजे
जर वर्षी जर आपल्या कॅपिटलच्या अमाऊंट बदलत असेल तर आपल्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा आढावा घ्यावा लागतो किंवा अकाउंट ओपन करावा लागतो. आता याच्यामध्ये इट इज कॉल्ड ॲज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. म्हणजे कॅपिटल बॅलन्सेस जर एव्हरी इयर जर वर्षी चेंजेस होत असतील तर त्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हटलं जातं. इन दिस मेथड दी पार्टनर्स करंट अकाउंट इज नॉट ओपनड. मग त्यावेळेला तुम्हाला पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करावं लागत नाही. हेन्स ऑल ॲडजस्टमेंट्स आर सॉल्वड थ्रू कॅपिटल अकाउंट्स. मग त्यावेळेला आपल्याला ज्या पण ॲडजस्टमेंट आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेल्या असतात ते आपल्याला याच्यामध्येच करून घ्यावे लागतात. तर त्या ॲडजस्टमेंट कुठल्या कुठल्या असतात ते आपण पाहूया. एक आहे ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिला तो आपल्याला सर्वांना माहिती आहे कोणत्या ठिकाणी घ्यायचा आहे, बरोबर. ॲडिशनल कॅपिटल ब्रॉट इन बाय दी पार्टनर्स इन कॅश ऑर इन काइंड. व्यवसायामध्ये ॲडिशनल कॅपिटल आणलं, कॅशनं आणलं असेल, ॲसेटनं आणलं असेल, ते कुठे घ्यायचं सांगितलेलं आहे. सॅलरी कमिशन पेएबल टू पार्टनर्स. सॅलरी किंवा कमिशन एखाद्या पार्टनर्सला दिलं असेल ते कुठे घ्यायचं ते पण आपण बघणार आहोत. इंटरेस्ट पेएबल ऑन कॅपिटल बॅलन्स टू पार्टनर्स. बघा म्हणजे इंटरेस्ट त्या ठिकाणी कॅपिटल तरी काढायचं असेल तर ते पण आपल्याला घ्यावं लागतं. ड्रॉइंग्ज मेड ड्युरिंग द इयर अँड इंटरेस्ट पेएबल ऑन ड्रॉइंग बाय द पार्टनर्स. बरोबर. ड्रॉइंग्सवरती आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढायचं असेल ते पण आपल्याला घ्यावं लागतं. विड्रॉल ऑफ पार्ट ऑफ द कॅपिटल बाय द पार्टनर्स. बरोबर. म्हणजे कॅपिटलमधनं एखाद्या पार्टनर्सनं पैसे काढले असतील, बरोबर, किंवा माल वापरला असेल त्याचं पण पोस्टिंग आपल्याला करावं लागतं. 7 डिव्हिजन अँड ट्रान्सफर ऑफ नेट डिस्पोजेबल प्रॉफिट ऑर नेट ॲडजस्टेबल लॉस ऑफ द फर्म. मग प्रॉफिट याच्यामध्ये नेट प्रॉफिट असेल, नेट लॉस असेल, जर आपल्याला ह्या दोन्हीपैकी काही भेटलं असेल व्यवसायामध्ये तर त्याचं देखील आपल्याला पोस्टिंग त्या अकाउंटला करावं लागतं. आता आपण परफॉर्म ऑफ फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड याच्यामधला एकच फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये एकच प्रकार पडलेला आहे, त्याला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं म्हणतो. तर लेफ्ट हँड साईड इज डेबिट. या ठिकाणी सेम लेफ्ट हँड साईड इज डेबिट. आता पर्टिक्युलर आणि दोन्ही पार्टनरचे अमाऊंटचे 2 कॉलम. राईट हँड साईडला सेम तसेच 3 कॉलम पर्टिक्युलर आणि 2 पार्टनरचे अमाऊंटचे कॉलम. आता या ठिकाणी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये किंवा ही मेथड अभ्यासत असताना या ठिकाणी कॅपिटल अकाउंटचा डेबिट पण बॅलन्स असू शकतो आणि क्रेडिट पण बॅलन्स असू शकतो. त्याच्यानंतर तो जसा असेल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पोस्टिंग करून घ्यावं लागतं. व्यवसायामध्ये कॅपिटल आणलं त्याचं देखील कॅशनं आणलं असेल, चेकनं आणलं असेल तर तुम्हाला एंट्री या ठिकाणी करून याचं पोस्टिंग या ठिकाणी करावं लागतं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटलवरती इंटरेस्ट काढला असेल तर या ठिकाणी घ्यायचं. सॅलरीज असेल ते देखील क्रेडिट साईडला घ्यायचं. प्रॉफिट असेल क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ड्रॉइंग्ज असेल तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. त्या ड्रॉइंग्जवरती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज काढला असेल ते देखील कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं. आणि लॉस असेल तर लॉस देखील डेबिट साईडला घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग कशा प्रकारे घ्यायचं आहे करून याचा आपण आढावा घेतलेला आहे. लक्षात ठेवा, सोपं आहे. रिव्हिजन आपण थोडक्यामध्ये करूया. ड्रॉइंग्ज म्हटलं की कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. बॅलन्सेस तुम्हाला समजलेलं आहे. डेबिट असतील तर डेबिट साईडला घ्यायचं, क्रेडिट असेल तर क्रेडिट साईडला घ्यायचं. ड्रॉइंग्ज म्हटलं की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. ड्रॉइंग्जवरती इंटरेस्ट काढायला सांगितलं असेल तो काढायचा, कॅल्क्युलेट करायचा, डेबिट साईडला घ्यायचा. लॉस असेल डेबिटला.
व्यवसायामध्ये भांडवल आणलं क्रेडिट साईडला, कॅपिटल इंटरेस्ट काढा सांगितलं क्रेडिटला, सॅलरी दिली क्रेडिटला, कमिशन दिलं क्रेडिटला, प्रॉफिट झाला क्रेडिटला. आता आपण या ठिकाणी क्रेडिट साईड मोठी आहे असं गृहीत धरूया. मग एक्सच्या कॉलमची बेरीज करायची, या ठिकाणी मांडायची. वायच्या कॉलमची बेरीज करायची, या ठिकाणी मांडायची. पॅरलल अपोजिट साईडला डेबिटला एक्सच्या कॉलममध्ये एक्सची लिहायची, वायच्या कॉलममध्ये वायची लिहायची. ह्या एक्सच्या अमाऊंटमधनं टोटल ह्या वरच्या अमाऊंट मायनस करायच्या आणि या ठिकाणी काय होणार, क्लोजिंग बॅलन्स निघणार आहे. वायचं देखील तशाच प्रकारे करायचं. वायचं देखील टोटल अमाऊंटमध्ये ह्या वरच्या अमाऊंट लेस करायची. या ठिकाणी काय होणार तुम्हाला, क्लोजिंग बॅलन्स निघणार. त्याला काय म्हणायचं, टू बॅलन्स कॅरीड. लेफ्ट हँड साईडला आपण टू हा शब्द घेतो आणि राईट हँड साईडला काय करतो, बाय हा शब्द घेतो. मग हा काय निघाला, क्लोजिंग बॅलन्स निघाला. पुढच्या वर्षी ट्रान्सफर करायचा मल्टिपल चिन्हानुसार. इकडचा क्लोजिंग बॅलन्स इकडे जाणार, बाय बॅलन्स ब्रॉट बरोबर, टोटलच्या खाली बरोबर ओपनिंग बॅलन्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड प्रमाणे बघितलेला आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स याच्यामध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथड, फिक्स्ड कॅपिटलमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा नमुना बघितला. त्याच्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट त्याचा देखील पार्टनर्स करंट अकाउंटचा देखील परफॉर्मा बघितलेला आहे बरोबर. त्याच्यानंतर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा एकच प्रकार पडतो कॅपिटल अकाउंट, याचा देखील आपण नमुना बघितलेला आहे. अशा प्रकारे आजच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.